लोक मला मारून टाकतील, हे मला प्रचंड मारहाण करतायत. हे शेवटचे शब्द होते एका बीएसएफ जवानाच्या पत्नीचे. या महिलेनं स्वतःच्या माहेरच्या मंडळींना फोन करून ही सगळी माहिती दिली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच महिलेचा तिच्या सासरच्या घरामध्ये संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता या प्रकरणामधला गुन्हा तर दाखल झालेला आहे, मात्र माहेरच्या मंडळींनी आपल्या मुलीनं आत्महत्या केलेली नसून तिचा खून झालाय असे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. या प्रकरणामध्ये बीएसएफ जवानासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधातला गुन्हा दाखल झालाय, अटकही झालेली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे हे समजून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. मनीषा विनोद मोहिते असं या प्रकरणामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मनीषा आणि विनोद यांचा विवाह जो आहे तो मार्च 2024 मध्ये झालेला होता. वर्धा जिल्ह्यामधल्या बोरगाव मधलं हे सगळं प्रकरण आहे, सेलू तालुक्यामधलं. त्या ठिकाणी घडलेलं असं आहे की जेव्हा या दोघांचं लग्न झालं 2024 मध्ये, त्यानंतर पहिले 2-3 महिने सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. माहेरच्या मंडळींना सुद्धा असं वाटलेलं होतं की बीएसएफचा जवान आहे म्हणजे घरामध्ये शिस्त असेल, आपली मुलगी खूप लाडामध्ये त्या ठिकाणी नांदेल असं वाटलेलं होतं. त्यामुळेच या मुलीचं लग्न त्या घरामध्ये करून दिलेलं होतं. मात्र हा सगळा जो काही आनंद होता, अपेक्षा होत्या, त्या सगळ्याचा भंग पहिल्या 2 ते 2.5 महिन्यांमध्येच झाला. कारण 2-2.5 महिन्यांनंतर मनीषा यांना सासरच्या मंडळींकडून मारहाण करायला सुरुवात झाली, शिवीगाळ करणं सुरू झालं. हुंड्यासाठी अनेकदा गाडी मागणं, कॅश मागणं हे सगळं सुरू झालेलं होतं. सुरुवातीला माहेरच्या मंडळींनी काही पैसे देऊ सुद्धा केलेले होते. नंतर मात्र अर्थातच आपली परिस्थिती तेवढी नसल्यामुळे आणि सततच्या डिमांड्स वाढत होत्या, सततची मागणी होत होती, त्यामुळे नंतर या सगळ्या गोष्टी कुठेतरी डोईजड व्हायला लागलेल्या होत्या. मनीषा यांना सासरच्या मंडळींनी इतका त्रास दिलेला होता किंवा इतकी मारहाण त्यांना होत होती की त्यामुळे त्या प्रचंड नैराश्यात गेलेल्या होत्या. त्यांना त्या घरामध्ये राहावंसं सुद्धा वाटत नव्हतं. मात्र तरीही त्यांना एक अपेक्षा होती की कदाचित हळूहळू गोष्टी सुरळीत होतील आणि आपला सुखाचा संसार सुद्धा होईल. त्यानंतर घडलं असं की वर्षभराच्या नंतर, म्हणजे लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मनीषा या गर्भवती राहिलेल्या होत्या. त्यावेळेस मात्र बीएसएफचा जवान असलेल्या याच विनोद मोहिते नावाच्या व्यक्तीनं चक्क गर्भातलं मूल आपलं नाहीये असं म्हणत मनीषा यांच्या चारित्र्यावरती संशयही घेतला आणि त्यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण करत असताना त्यांच्या पोटावरती लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेली होती. याच सगळ्या मारहाणीमध्ये 2-3 महिन्यांचा जो काही त्यांचा गर्भ होता तो खाली झाला आणि त्यानंतर तिथेच त्यांचा गर्भपात सुद्धा झाला. गर्भपात झाल्याच्या नंतर मनीषा प्रचंड डिप्रेशन मध्ये गेलेल्या होत्या, नैराश्य आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी सासरचं घर सोडलं आणि त्या 2-3 महिन्यांसाठी माहेरी येऊन राहिल्या. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा दोन्ही घरच्या कुटुंबियांनी कुठेतरी मध्यस्थी करून हे सगळं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलेला होता. मनीषा यांना सुद्धा सुखानं संसार करायचा होता. त्यामुळे इतकं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा मनीषा यांनी सासरी राहायला जाण्याचा निर्णय घेतला. 2-3 महिन्यांनंतर त्या सासरी राहायला गेल्या सुद्धा. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सासरच्या मंडळींकडून मारहाण आणि शिवीगाळ सुरू झाली, अपमानित करणं सुरू झालं. हे सगळं इतक्या टोकाला गेलेलं होतं की ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना फोन केला आणि फोनवरती असं सांगितलेलं होतं की हे लोक मला प्रचंड मारहाण करतायत, हे लोक माझा जीव घेतील की काय असं मला वाटतंय, हे लोक कदाचित मला मारूनही टाकतील. इतकंच त्या म्हटलेल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास जावई असलेल्या बीएसएफ जवानाचा फोन हा माहेरच्या मंडळींना येतो आणि ते असं सांगतात की तुमच्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे. आम्ही खूप वेळ दरवाजा वाजवत होतो, मात्र ती दरवाजा उघडत नव्हती. आज जाऊन पाहिल्याच्या नंतर तिनं गळफास घेतल्याचं समजलंय, असं काही सांगितलेलं होतं फोनवरती. त्यानंतर या प्रकरणामध्ये लगेचच जे माहेरचे मंडळी आहेत ते त्या ठिकाणी दाखल झाले. अमरावतीचं हे सगळं कुटुंब आहे ते वर्ध्यामध्ये दाखल झाले. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मुलीची डेड बॉडी जेव्हा पाहिली तेव्हा त्यांना असं निष्पन्न झालं की या डेड बॉडीवरती अनेक जखमा आहेत, तिच्या हातापायावर अनेक मारल्याच्या खुणा आहेत. त्यावरती आता या माहेरच्या मंडळींनी असा सुद्धा दावा केलाय की ज्या वेळेस शेवटचा फोन कॉल झालेला होता म्हणजे आदल्याच दिवशी, त्यावेळेस या मुलीनं आपल्या स्वतःला जे काही मारहाण झालेली आहे, त्याच्या ज्या जखमा तिच्या शरीरावर होत्या त्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा माहेरच्या मंडळींना पाठवले होते असा दावा केलेला आहे. त्यामुळे आपल्या मुलीनं आत्महत्या केली नाही तर आपल्या मुलीचा गळा आवळून खून केलेला आहे तो सासरच्या मंडळींनी, अशा पद्धतीचे गंभीर आरोप केले गेले. त्यानंतर या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला आणि आता या प्रकरणामध्ये या बीएसएफच्या जवानाला, त्याच्या बहिणीला, भावाला आणि त्याच्या आई-वडिलांना
असं संपूर्ण कुटुंबाला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे. आणखी काही लोकांची या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून नावं सुद्धा ऍड झालीत. पण मुळात त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? मनीषा यांनी स्वतः आत्महत्या केली की त्यांना खरंच कोणी संपवलं? हा खरं तर पोलिसांच्या तपासाचा सगळा भाग असणार आहे आणि पोलिसांच्या तपासातून नेमकं काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की हुंडाबळीच्या केसेस वाढलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मुलगा खूप चांगला आहे, मोठ्या घरातला आहे, श्रीमंत मुलगा आहे, चांगल्या पदावरती तो नोकरी करतोय, स्वतःचा व्यवसाय करतोय, अशाच मोठ्या घरांमध्ये हुंडाबळीच्या केसेस या खूप जास्त वाढलेल्या आहेत. भारतीय सैन्य दलामध्ये सुद्धा नोकरी करत असलेल्या व्यक्तींच्या घरात जर अशा पद्धतीनं महिलांना स्वतःचे जीव द्यावे लागत असतील किंवा महिलांचे संशयास्पद मृत्यू घडत असतील तर हे सगळं थांबण्यासाठी नक्कीच एखादं कठोर पाऊल जे आहे ते उचललं गेलं पाहिजे, अशी मागणी समस्त महिला वर्गातून आता जोर धरताना पाहायला मिळतेय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.